अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा, रूप सुंदरी सालस भोळी, अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा। तुझ्या मनातलं हितगुज, तुझ्या मनातलं गुपी, तुझी सुख तुझी दुःख सांग तू तुझ्याच अंगणात। कधी गप्पा, कधी मस्ती, कधी थट्टा, कधी मस्करी। रूप सुंदरी सालस भोळी, अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा। मग अशाच एका वळणावर विचारीन तुला मस्त प्रश्न, देशील तू त्याची सहजच उत्तर। तेव्हाच जुळतील आपल्यातल्या मैत्रीच्या तारा, कारण तू आहेस रूप सुंदरी सालस भोळी, अशीच तू मधुरा, अशीच तू मधुरा। नमस्कार। जन्मदात्यांबरोबरीने आपल्याला आदरणीय असतात ते आपले गुरुजन, कारण गुरुजनांच्या पवित्र विद्यादानामुळेच भविष्यात उज्ज्वल परंपरा तयार करणारी सुसंस्कृत पिढी तयार होत असते। म्हणूनच आपल्या गुरुजनांना आपण नेहमीच नतमस्तक होत असतो। गुरु शिष्यांचं हे सुरेख नातं सांगणारा सामवरचा रेक्सोना साम गुरुकुल हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला। गुरुवर्य डॉक्टर बालाजी तांबे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला। याच परंपरेतला यशस्वी पाऊल किंवा यशस्वी पाऊल ठरलेली सोलापूर सूरमणी ही टीम, या टीम मधली कॅप्टन गौरी गोळेलिमिये आणि उत्कृष्ट गायक म्हणून निवड झालेला मोहम्मद अय्याज यांचा आज आपण कौतुक करणार आहोत मधुरा या कार्यक्रमात। चला तर स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। गौरी आणि अय्याज, मला वाटतं या कार्यक्रम जो आपण इतका आम्ही रसिकांनी एन्जॉय केलेला आहे, त्या रेक्सोना साम गुरुकुलचं जे टायटल सॉन्ग आहे तेच इतकं दमदार आहे की असा एक जोश तयार होतो। असं फार छान वाटतं की 7 सूर सगळ्या रसिकांच्या कानामध्ये असे घुमू लागतात। तर या गाण्याने आपण सुरुवात करूया का आपल्या कार्यक्रमाची? हो नक्की, चला। गुरुचरणांना स्पर्श करोनी विद्या धन मागावे, मेघ बरसता ज्ञानामृत ते ओंजळ भरुनी प्यावे। गुरु शिष्यांची परंपरा ही अव्याहत चालावी, कला गुणांची स्वरमय सरिता सर्व जगती पसरावी। वा 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 वा। तो साम गुरुकुलची जेव्हा वेळ होते त्यावेळेला मला वाटतं घराघरामध्ये हे टायटल सॉन्ग लागलं जायचं आणि छान मस्त आम्ही 1 तास तो कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे। तू म्हणजे काय, कॅप्टन ऑफ द शिप, सोलापूर सूरमणी। ऑडिशनचा दिवस आठवतो? कशी गेली होतीस ऑडिशनला? आणि मला वाटतं सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तिकडे तुम्ही मस्त एन्जॉय केलं त्या पद्धतीने, पण मनात थोडंसं टेन्शन हुरहुर, आणि मग एकदम गौरी गोळे तुम्ही आलेला आहात वगैरे। सांग ना तो दिवस। ऍक्च्युअली माझी दुसऱ्या दिवशी एक परीक्षा होती, पण एक ऑडिशन ट्राय करायची होती म्हणून मी ऑडिशनला गेले। सकाळी सगळं घाईघाईनं आवरून मी 9 वाजता गेले, तर ही एवढी मोठी रांग तिथे लागली होती। मग नंबर फॉर्म भरला, मग नंबर कुठला आहे तो घेतला, आणि मग वाट बघत बघत शेवटी रात्री 9 वाजता ऑडिशन झाली। आणि त्याच्यातनं मग पहिले राऊंडला मी सिलेक्ट झाले, मग परत सेकंड राऊंडला माझं एक गाणं त्यांनी गाऊन घेतलं। पण नंतर त्याच्यानंतर बरेच दिवस मध्ये काहीच संपर्क झाला नाही, त्यामुळे मी असं निराश झाले की बहुतेक आपलं नाही झालं सिलेक्शन, असं वाटलं जाऊ देत परत पुढच्याला ट्राय करू असं। आणि मग एक दिवस अचानक साम टीव्हीतनं फोन आला, आणि मग तेव्हा इतकं मस्त वाटलं की अरे आपला पहिलाच अनुभव टीव्हीचा, आणि मराठी गाण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्याला बोलवलं जातंय। आणि मग लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही शूटिंगसाठी मुंबईला आलो। खूपच छान एक्साइटेड होते मी खूपच। अय्याज, तू सोलापूरच्या खेडेगावात तुझं सगळं बालपण गेलेलं आहे, कुठलाही तुला गुरु नाही। मला वाटतं वातावरण, निसर्गातला आनंद आणि शेळ्या मेंढ्यांना हाकत असताना तुझ्या कानावर पडलेले सूर हेच तुझे गुरु ना। तू कशी का ऑडिशन दिलीस? ऍक्च्युअली जेव्हा ऑडिशनचा लास्ट दिवस होता, एकलव्यांसाठी आजचा लास्ट दिवस असं पेपरला मी, म्हणजे माझ्या बंधूंचा मुलगा आहे ताहेर, त्यांनी मला सांगितलं। ते रात्री साधारणतः मी त्यांच्या घरी 10 वाजता होतो, भावाच्या घरी। तर तो सकाळ पेपर वाचत होता आणि तो म्हणाला, चाचा ये पढ़ा आपने न्यूज? तो मैंने कहा क्या बेटा बताओ? तो बोले कि रेक्सोना साम गुरुकुल का कल ऑडिशन मतलब फाइनल मतलब लास्ट डे है एकलव्य का, तो आप जाएंगे? तो मैंने कहा कि ताहेर एकलव्य और अभी कल का लास्ट दिन, तो ये मुश्किल लग रहा क्योंकि तयारी तेवढी माझी नव्हतीच। मग तरी मला वाटलं की आता बघू ट्राय करूया, कारण एक दिवस मी मग त्याचं ऐकून मी सकाळी इंटरसिटीने पुण्याला पोहोचलो आणि साधारणतः 11 वाजता मी पोहोचलो तिथं, आणि तिथं मला त्याने नंबर दिले 2080। बर, हो। आणि ती लास्ट ऑडिशन म्हणजे एकलव्यांसाठीच होती खरं म्हणजे,
आणि लकीली मी एकलव्यच ते लास्ट दिवस लकीली मला भेटलं आणि त्याच्यामध्ये मी 2-3 गाणी तिथे सादर केली. मग नंतर 15-20 दिवसानंतर मला फोन आला सामकडून की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. वाटलं तुला? मला स्वप्नातही खरं मी विचार केलेला नव्हता, कारण असं म्हणजे एवढ्या मोठ्या मंचावर मला एक प्लॅटफॉर्म मिळेल की मी या स्पर्धेमध्ये मी यासाठी तुझी मला वाटतं फॅमिली बॅकग्राऊंड आहे, कारण गौरी अतिशय गरीब घरामध्ये त्याचं बालपण गेलेलं. मला इथे आवर्जून सांगायचंय, आम्ही जेव्हा रोड शो साठी अयाजच्या घरी सोलापुरात गेलो तेव्हा तुझा त्याला नंबर मिळाला तो ऑडिशनचा. तो सुद्धा त्याने त्याच्या घरी बाहेर जपून ठेवलाय. इतके त्याने साम गुरुकुलच्या आठवणी जपून ठेवलाय. हो हो हो. आणि आम्हालाही त्या खूप आठवणी आज अशा सांगायच्यात. अय्याज, तुला आठवते की फ्रॅक्चर झालेला तुझा आई वडिलांबरोबरचा तुझ्या आयुष्यातला पहिला फोटो, त्या आठवणींपासून ह्या जरा पुढच्या इतका यशस्वी झालेला आणि ती ट्रॉफी घेतलेला तुझा तो फोटो, यामध्ये खूप सुरेल असं सारेगम पधनिसा असं एक नातं आहे. त्यातला पहिला म्हणजे तुझा फ्रॅक्चर झालेला फोटो, आणि ते सुद्धा मला वाटतं तुला उडत उडत आलेले, वाऱ्याबरोबर आलेले ते 10 रुपयाची ती नोट. सांग मला ते. ऍक्च्युअली माझं जेव्हा ऍक्सिडेंट झालं, राईट हँड माझं फ्रॅक्चर झालेलं होतं, त्यावेळी मला मंद्रुप, माझं जे गाव आहे खेडेगाव, तिथून सोलापूरला आणण्यात आलं होतं. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं गेलं. साधारणतः 10-15 दिवस तिथं होतं मी, प्लास्टर लागलेलं. मग मला आईने मग टॉयलेटला बाहेर रोडवरती बसवलं. त्या टॉयलेटची वेळ मग लहान होतो, ती 10 रुपयाची नोट उडत चालली होती. ते हात फ्रॅक्चर होते, मी टॉयलेट करतो, मी ते 10 रुपये धरलो. अम्मा देख, आम्हा 10 रुपये मिळाला, म्हणजे 10 रुपये मिल गया. म्हणजे आई म्हटली कुठे दाखवल, तर मी दाखवलं 10 रुपये. मग ते 10 रुपये त्यावेळेचे माझ्या आयुष्यातला तो पहिला फोटो माझ्या आई वडिलांबरोबर, तो माझ्या अख्ख्या म्हणजे माझ्या फॅमिलीचा तो पहिला फोटो. 10 रुपयाचे ते मिळाले होते, त्याच्यातून आम्ही ते फोटो काढलो होता. तो फोटो आहे, मी ठेवलेला आहे. फ्रॅक्चर झालेला हात, ते आई वडील माझे. आणि गौरी बघ कशी परिस्थिती किंवा कसे कष्ट, आणि त्याचा जर गाण्याचा ध्यास घेतला तर काय होतं बघ. तो फोटो कुठे, आणि आज इतकी बक्षिसं त्याला मिळालेली आहेत. त्यावेळचा आत्ताचा साम गुरुकुलचा उत्कृष्ट गायक म्हणून मोहम्मद अय्याज असं नाव स्वीकारल्यानंतर आईला काय वाटलं असेल याची कल्पना आम्ही करतो. तर गौरी, तुझ्याकडे कसं सांगतिक वातावरण आहे, तू कसं काय गाणं वगैरेकडे वळलीस? माझ्या माहेरी चांगलं वातावरण होतं, गाण्याची आवड होती सगळ्यांना आहे, आणि आई वडिलांकडनं खूपच पाठिंबा होता, धाकट्या बहिणींकडनं पण खूप पाठिंबा होता गाणं शिकण्यासाठी. पण जेव्हा लग्न ठरलं माझं, तेव्हा मग मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला सांगितलं होतं की मी बाकी काहीही सोडू शकते, पण मी गाणं आयुष्यात सोडणार नाहीये, तर तुला ते चालणार असेल तरच आपण लग्न करूयात. तर त्याला त्याची पूर्ण संमती होती. आणि मग लग्नानंतर आता जेव्हा या स्पर्धेला निवड झाल्याचं कळलं, तेव्हा माझ्या घरी खूपच आनंदाचं वातावरण होतं. माझे सासू सासरे, माझी नंडेचे मिस्टर, माझी छोटी भाची, या सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला. मला वाटतं गौरी, ऑडिशनला कुठली गाणी म्हटलेलीस? कारण बघ सगळं पॅकेज होतं त्याच्यामध्ये. तुम्ही नाट्यसंगीत म्हटलं, हिंदी गाणी म्हटलं, भक्ती संगीताचा राऊंड झाले, अनेक 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 गाण्याचे प्रकार तुम्ही सादर केलेत. आपल्या गाण्याचा एक बाज असतो, गळ्याचा बाज असतो, आपल्याला काही विशिष्ट प्रकारची गाणी आवडत असतात. तर तुमच्याकडनं मात्र इतकी कसदार मेहनत करून घेतली. तू कुठल्या आधी ऑडिशनच्या वेळेला कुठलं गाणं म्हटलं? मी ऑडिशनला मला वाटतं आधी एक भावगीत म्हणले होते, आणि मग त्या राऊंडला माझं सिलेक्शन झाल्यानंतर कोणतं सांग ना ते जरा. एक खेड्यामधले घर कौलारू. अरे म्हण ना. अय्याजचं गाणं, अय्याजसाठी गाणं म्हणते गे, खेड्यामधले घर कौलारू. आज अचानक एकाएकी मानस लागे तेथे विहरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. वा 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 वा, किती छान, किती छान. अय्याज, तू मला मगाशी पण बोलताना म्हणालास की परिस्थिती अतिशयच घरातली चांगली नसल्यामुळे मला वाटतं तू शेळ्या मेंढ्या सुद्धा तू हाकायला न्यायचास, आणि तिथे येणारे सूर हेच तुझं. मला वाटतं रेडिओवरची गाणी शिकायला अजिबातच पैसे वगैरे नव्हते तुला, तू काहीच शिकलेला नाहीयेस. माझे आई वडील शेतकरी आहेत. अख्खा आयुष्य त्यांचं शेतीमध्येच गेलं. दुसऱ्यांची शेती करणं, त्याच्यामध्ये बरंचसं, आणि कसलंही संगीताचं वारसा नसताना मला अतिशय म्हणजे गॉड गिफ्टेड म्हणा, ईश्वराची देणगीच आहे मी समजतो. कारण शालेय जीवनापासून मी 4वी-5वीला होतो त्यावेळेस सकाळची प्रार्थना मी म्हणायचो, राष्ट्रगीत म्हणा, सांस्कृतिक वेगवेगळ्या कार्यक्रमात मी गायचो, आणि कधी मस्जिदमध्ये आजान द्यायचो. त्या माईकला मी पोचवू पण शकत नव्हतो, परंतु ते मुल्ला आमचे मला स्टूल देणार. ते एकदम पातळ व्हॉइस होती माझी, आणि एकदम रेंज होती चांगली. मग
ऐकायचो मी रफी साहेबांची गाणे, लता दीदींची गाणे, पण त्याला फॉलो करायचं तिथे. वा 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 वा. आणि शाळेमध्ये याच्यामध्ये मला वाटतं प्रार्थना नंतर हो. राष्ट्रगीत याच्यासाठी अय्याज शिवाय मला वाटतं शाळा सुरू व्हायची नाही आणि शाळा बंदही व्हायची नाही, नाही का? खरोखरच. कारण मंद्रुप ह्या खेड्यामध्ये शाळा पण नव्हती. आम्ही झाडाखाली जाऊन बसायचो. इव्हन माझ्याकडे पाटी सुद्धा नसायची आणि गणवेशचा प्रश्न येत नाही. आणि रोज काही ना काही कंप्लेंट माझे असायचे हेडमास्टरचं. तर मोहम्मद अयाज असं झालाय, गणवेश नाही, काय नाही, त्याचं बघा, त्याचं काय सगळं. मग आई वडिलांना जाऊन मी रडायचो अख्खा, म्हणजे एक रात्री म्हणजे रडायचो. आई वडिलांची आमची असली बिकटची परिस्थिती की आम्ही एक गणवेश पण घेऊ शकत नव्हतो. बरोबर. पण मग आफ्टर ऑल काय मी थोडस कला क्षेत्रामध्ये थोडस गुरुजी म्हणायचे नाही, चांगला मुलगा कलाकार आहे तो, तर आपण मदत करूया. तर या पद्धतीने मला शिक्षणासाठी मदत करत होती आमची टीचर्स लोक. पहाटे 4ला उठायचो, अख्ख्या मंद्रुपमध्ये ट्रेमध्ये पाव विकायचो मी, पाव बटर विकायचो आणि सकाळी 7ला शाळेला जायचो. पुन्हा 11 वाजता शाळा सुटणार माझी. दुपारी येऊन 12 वाजता येऊन स्टँडवरती मी अख्खं गाव म्हणजे बस स्टँड शरबत विकायचो मी. मला वाटतं अय्याज झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, असं म्हणत तुझं आता हे गाणं पुढे चाललेलं आहे. या अशा एका छान ह्याच्यावर आता मात्र तू पुढे चाललायस, तर एक गाणं होऊन जाऊ देत मस्तपैकी, म्हणजे असं परत आपण चेअरअप होऊया आता या सगळ्यातनं. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, अरे 100 बार शुक्रिया, हर हाल में तुम्ही को पुकारा है दोस्तों, हर हाल में तुम्ही को पुकारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. वाह वाह वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. गौरी, अनेक वाहिन्यांवर अनेक अशा गाण्यांचे कार्यक्रम चालू आहेत. साम मराठीचा रेक्सोना साम गुरुकुल हा गुरु शिष्यांचं असं सुरल नातं सांगणारा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये काय वेगळं पण तुला जाणवलं? इतर कार्यक्रम तू पाहते आहेस नेहमीप्रमाणे, त्यांचा काय फॉर्मॅट असेल, पण एक गुरु शिष्याचं असं एक सुंदर नातं या कार्यक्रमातून सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं. तुला काय वाटतं, म्हणजे तू कसं एन्जॉय केलंस? सामचं अख्खं शेड्यूल हे आम्ही खूप छान, म्हणजे खूपच धमाल केली, आम्ही एन्जॉय केलं. आणि साम गुरुकुल परंपरा म्हणजे काय म्हणू त्याला, एक आधुनिक रूप या कार्यक्रमाने दिलं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. आमच्या समोर जे जजेस येत होते ते जणू आम्ही गुरुच मानलं म्हणजे त्यांना. आणि एवढे दिग्गज व्यक्ती आमच्या समोर होत्या पहिल्या दिवसापासून. त्यांच्या समोर गाऊन, त्यांच्यासोबत वावरून एवढ्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आम्हाला. आणि आमचे कार्यक्रमाचे जे म्युझिक डिरेक्टर अप्पा वडावकर ते पण आता गुरुस्थानी लाभले. अप्पा एवढे अप्रोचेबल होते, एवढा मोठा माणूस येतो, एवढे कार्यक्रम, एवढे रेकॉर्डिंग्स त्यांनी केलेली आहेत, पण आमच्यासोबत असताना ते आमच्यातलेच व्हायचे आणि आम्ही त्यांच्यासोबत खरोखर थट्टा मस्करी चेष्टा सगळं करायचो आणि खरोखर संगीतात काम कसं करावं हे त्यांच्याकडनं शिकायला मिळावं. जे डेडिकेशननी ते काम करायचे, त्यांची पूर्ण टीम, विजूदादा बासरीवर होते, प्रशांत दादा होते सिंथेसायझरवर, ज्ञानेश दादा होते ह्याला गिटारला, सगळेच त्यांची टीम एवढी सुंदर होती. आणि खरे प्रोफेशनलिझम त्यांनी आम्हाला शिकवला की या क्षेत्रात राहायचं असेल तर किती डेडिकेशननी काम केलं पाहिजे. सूर आणि सूर, जागान जागा, बारीक 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 त्याचा अभ्यास करून त्यांनी ते आमच्याकडनं सगळं तयार करून घेतलं. बरोबर. म्हणजे एक प्रकारे गुरु शिष्य परंपराच आम्हाला यातनं अनुभवायला मिळाली. बरोबर. या शिष्येकडनं या गुरूंसाठी अभिवादन म्हणून एक गाणं म्हण, मग आपल्या या सुरेल सगळ्या सप्तकाचा पहिला ब्रेक मी घेते. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा बारम्मा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ, ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. वा 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 वा. मातृदेवो नमः, पितृदेवो नमः, गुरुदेवो नमः. घेऊया छोटासा ब्रेक.
अशीच तू मधुरा.